वी ब्रोकअप असा SMS अख्ख्या ग्रुपला सेंड करून मृण्मयीनं आपला मोबाईल स्विच ऑफ करून टाकला. मोबाईल बंद असताना करायचं तरी काय? थोडा वेळ तशीच बधीरपणे बसून राहिली. मग उठून फ्रीजमधली पाण्याची बाटली काढून गटागट पाणी प्यायली. बेसिनशी जाऊन तोंडावर पाणी मारलं. टीव्हीचा रिमोट घेऊन भराभर चॅनल्स बदलले. शी, जिकडे तिकडे मालिका, नाहीतर सिनेमे, नाहीतर बातम्या, असं पुटपुटत टीव्ही बंद करून टाकला. खिडकीचा पडदा सरकवला, पुन्हा दूर केला. खिडकीतून बाहेर पाहिलं आणि काहीच न सुचून पलंगावर आडवी झाली. डोक्याचं भज झाल्यासारखं वाटत होतं. अचानक किती विचित्र परिस्थिती अंगावर आदळली होती. पाऊस पडताना दिसतोय, त्यात भिजायला नको म्हणून छत्री उघडून स्वतःला ओलं होण्यापासून वाचवायला जावं तर अगदी आपल्या डोळ्यासमोर वीज पडावी. आपल्या अंगावर वीज पडली नाही म्हणून हुश करावं की विजेचा जाळ बघून पावसात बाहेर पडायची कायमची भीती मनात बसणार नाही न, त्याची काळजी करावी. काय करायचं कळत नव्हतं. हा मेसेज बघतात धडाधडा सगळ्यांचे फोन येणार. कुणी मनापासून काळजीनं, कुणी फालतू भोचकपणानं 100 चौकशा करणार याची तिला खात्री होती. पण आत्ता या क्षणी कुणाशी बोलायचं नाही. आई, बाबा, दीदी यांच्याशी पुन्हा पुन्हा तेच तेच बोलून बोलून डोकं फिरलंय आधीच. आज नाही, गेले 3 दिवस तोच एक विषय. उठता बसता तीच चर्चा. काय करायचं? लग्न आठवड्यावर येऊन ठेपलंय. बाबांची रजा त्याच दिवसापासून सुरू झालेली. आपलीही त्याच शनिवारपासून होणार होती. पण हातातलं काम संपलं म्हटल्यावर बॉस म्हणाला, आता नवीन काम सुरू करू नकोस. त्यामुळे अचानक बुधवारी जी घरी आले ते ओरडतच की 2 जास्तीचे दिवस सुट्टी मिळाली म्हणून. आई लगेच म्हणाली, आता जरा आराम कर. चेहरा बघ कसा दमलेला दिसतोय. कुणाला सांगूच नको सुट्टीचं. कुणाला म्हणजे मिथिलला. कारण त्याला कळलं की तो भेटायला बोलावणार. त्याची आई काहीतरी कारण सांगून घरी बोलावणार. आईला, आजीला वाटतं एकदा का लग्न झालं की मुलीवरचा हक्क संपतो. आता इथे आहेस तोवरच आमची. अनपेक्षित मिळालेले 2 जास्तीचे दिवस एन्जॉय करू. नशीब ते तरी केलं. आता पुढे असे निखळ मजेचे क्षण केव्हा येतील काय माहीत. दीदी शनिवारपासून राहायला येणार होती. तिला म्हटलं, दीदी फिदी आजच ये ना ग घरी. लहान असताना दीदी फिदी म्हटलं की सॉलिड चिडायची. आज मात्र गोड हसली. मंडू टण्णू, आईला सांग जेवायलाच येते म्हणाली आणि खरंच आली. एरवी भारी नाटकं असतात बयाची. सारखं आशिष आशिष आणि सासूबाईंना अमकं आणि ढमकं. जशी काय कुणाची लग्न होत नाहीत. मी असं म्हटलं की आजी म्हणते, बघू ना, घोडा मैदान जवळच आहे. दीदी आल्यावर तिनं काढलं कॅम्पमध्ये भटकायला जायचं. आईचं चाललेलं की लग्न तोंडावर आलंय, एवढी कामं पडली आहेत. पण आजी पटकन म्हणाली, अगं पोरी म्हणतायत तर जा, कामं काय होत राहतील. एरवी बाबांना सुद्धा असं जनरल टाइमपास करणं जाम बोर होतं. पण त्या दिवशी तेही मजेत आले. सटर फटर शॉपिंग करताना घाईघाई केली नाही. उलट हे घे ते घे म्हणून इंटरेस्ट घेत होते. शॉपिंग नंतर सिझलर्स खायला गेलो. फुल टू धमाल केली. लग्न ठरल्यापासून दिवसातून 3-3दा मिथिलचे फोन येत असतात. तो मोकळा असतो तेव्हा नेमका मला वेळ नसतो. मीटिंग सुरू असते, काहीतरी काम हातात असतं. मग सांगावं लागतं की नंतर करते फोन. घरी असताना तसं होत नाही. म्हणून आई जरी म्हणत असली की त्याला सांगू नको तरी मी काही तिचं ऐकलं नाही. घरी आहे पण खूप गोष्टी करायच्या आहेत, तेव्हा भेटायला जमणार नाही असं सरळ सांगून टाकलं. उगाच फसवा फसवी कशाला. जे आहे ते स्पष्ट सांगून मोकळं व्हायचं. आपण इतक्या साध्या गोष्टीत असा विचार करतो आणि तो इतक्या महत्वाच्या बाबतीत. दीदी म्हणाली, गुड, बघू दे त्याला वाट. लग्नानंतर असं नाही करता येत. आत्ता करून घे.
तिचे अनुभवाचे बोल ऐकायलाच हवेत. शिवाय त्याला भेटण्यापेक्षा आई, बाबा, दीदी यांच्याबरोबर वेळ घालवावा असं मनापासून वाटत होतं. लग्नाचा काउंटडाऊन सुरू झाल्यामुळे का काय कोण जाणे, पण तसं वाटत होतं खरं. आजीला वाटतंय हे लग्नानंतर लक्षात आलं असतं तर काय लग्न मोडलं असतंस का? तिचे जुन्या पिढीचे विचार. त्या काळात असं सगळं लग्नानंतरच लक्षात यायचं आणि तेव्हा गप्प राहून सोसण्याशिवाय दुसरं काहीच करता यायचं नाही. या काळात ते जुने पुराणे निकष लावायचे का, हा प्रश्न आहे. झाल्या प्रकारानं आई पार हबकून गेली. असं काही होऊ शकतं यावर तिचा विश्वासच बसत नाही. शहरात राहणारे, मोठ्या कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणारे सुशिक्षित लोक असं वागू शकतात? अशी लपवाछपवी करू शकतात? ऐकलं तेव्हा जबरी भंजाळी होती. त्यांचं प्रचंड चुकलंय हे तिला पटतंय, पण आठवड्यावर आलेलं लग्न मोडण्याची तिला हिंमत होत नाही. कार्यालय, केटरर सर्वांना आधीच पैसे मोजलेत. लाखो रुपये देऊन झालेत, ते परत न मिळण्याच्या बोलीवर. पत्रिका वाटून झाल्या आहेत. मामा मामी लग्नासाठी मुद्दाम ऑस्ट्रेलियाहून आलेत. परवा ग्रहमक, केळवण, बांगड्या भरणारी बाई बोलावली. 2 दिवसांनी मेहंदीचा प्रोग्राम. मेकअपच्या ट्रायल्स झाल्यात. दीदीच्या लग्नात असली नाटकं केली नव्हती. शेजारच्या पार्लरवाल्या बाईनंच केलेला तिचा मेकअप. कसली सही दिसत होती दीदी लग्नात. पण मिथिलच्या आईला जास्तीच सोस. पैठणी नेसली की एथनिक, त्या साडीवर असा मेकअप आणि रिसेप्शनला तसा. याच पार्लरमध्ये जा, तसंच कर. मग काय केलं ते सगळं. उगाच फालतूचा खर्च. यांचे नुसते सल्ले, त्यासाठी चक्रा मारायच्या, त्या बाईची फी द्यायची मी. प्रत्येक वेळेची केटरिंगची ऑर्डर गेली. ही फसवणूक आधी लक्षात आली असती तर लग्न मोडणं सोपं गेलं असतं. आता या स्टेजला त्यात त्या लोकांचं म्हणणंही तिला थोडं थोडं पटतंय. त्याचे आई बाबा कसले ॲग्रेसिव्हली बोलत होते. मोठ्या आवाजात बोललं की लोकांना वाटतं आपली बाजू खरी आहे. त्यांच्या आवाजापुढे आई दबलीच ना. बाबांना स्वतःचं मत दुसऱ्यावर लादायला कधीच आवडत नाही. ते म्हणतात, तुम्हा मुलींना मी इंडिपेंडंट बनवायचं काम केलं. आता तुमचे निर्णय तुम्ही घ्यायचे. द फायनल डिसिजन इज युअर्स. वी आर विथ यू. दीदी मात्र ठाम पाठीशी. आईला तिनं ठणकावून सांगितलं, हे लग्नानंतर लक्षात आलं असतं तर? हा प्रश्नच निर्माण होत नाही. आत्ता आलंय हे आपलं नशीब. आई, असं कसं बोलू शकतेस तू? प्रश्न लक्षात येण्याचा नाही, त्याने आपल्याला अंधारात ठेवल्याचं आहे. ही शुद्ध फसवणूक आहे. आज या बाबतीत फसवलं, उद्या कोण जाणे काय करतील. दिस इज जस्ट रिडिक्युलस. त्यांनी ही इतकी महत्वाची गोष्ट आपल्याला आधी सांगायला नको होती का? असं आपण केलं असतं तर त्यांनी केलं असतं लग्न? आईकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. खरं तर याचं उत्तर सरळ सरळ शक्यच नाही असंच होतं. ही गोष्ट मृण्मयीबाबत म्हणजे अगदी व्यक्तिशः तीच असं नव्हे तर कुठल्याही मुलीच्या बाजूनं घडली असती तर लग्न निश्चितपणे मोडलं गेलं असतं. एवढंच कशाला, लग्नानंतर लक्षात आल्याशिवाय का राहणार? तर लग्नानंतर त्या मुलीला माहेरी पाठवून दिलं गेलं असतं, इतकी ही गोष्ट महत्वाची होती. त्या दिवशी मी झाला प्रकार सांगितला तेव्हा ती माणसं दीदीच्या पार डोक्यात गेली. बघण्याचा कार्यक्रम झाल्यापासूनचे त्यांच्या वागण्यातले धागेदोरे ती तपासू लागली. लग्नाचा मुहूर्त लवकर धरण्याचा त्यांचा आग्रह. मुलगी बाळणपणाला यायची म्हणे. पण आत्ता कुठे तिला 3रा-4था महिना आहे. मग का बरं घाई? एकदा दोघीच असताना तिनं हलक्या आवाजात विचारलं, म्हणजे लग्न ठरल्यापासून त्यानं तुला जवळ नाही घेतलं? आमचंही अरेंज्ड मॅरेजच झालं की, पण साखरपुडा झाल्यावर आशिष सोडायचाच नाही. म्हणजे आम्ही लिमिट्स नव्हत्या ओलांडल्या. पण तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय? कितीदा तरी तुम्ही भेटलात की ग?
तिचा प्रश्न ऐकल्यावर लक्षात आलं की खरंच की हातात हात घेणं, किंचित मिठीत घेतल्यासारखं करणं, क्वचित किस करणं, या पलीकडे मिथिल कधी गेला नाही. त्या उलट जितू, त्याला किती ओढ असायची. दीदी म्हणते जिजाजींनाही, मग मिथिलला का नसावी ओढ? की त्याचंही एखादं ब्रेकअप? कदाचित बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर जेमतेम 1.5 महिन्यात लग्न करायचं ठरलं. एकमेकांची पुरेशी ओळख झाल्यासारखं वाटत नाही म्हणून. मिथिलच्या बहिणीच्या बाळणपणाआधी लग्न व्हायला हवं या कारणानं घाईघाईत लग्न करायला हो म्हटलं असलं तरी परकेपणा फारसा मिटला नव्हता. त्यात आपल्यालाही नकोच वाटायची जवळीक. त्यानं हात नुसता पुढे केला तरी जितूचा स्पर्श आठवत राहायचा. नुसतं बाईकवर जितूच्या मागे बसल्यावेळी तो एक हात मागे करून जवळ ओढायचा. त्या एका मिनिटात काय काय व्हायचं आपलं. मूव्हीला गेलं की खांद्यावर हात टाकून बसायचा, कानाशी ओठ आणून बोलायचा तेव्हा त्या मूव्हीतलं लक्ष उडून जायचं. केस मोकळे असले की लगेच म्हणणार, यू टर्न मी ऑन. शी, पुन्हा पुन्हा तेच आठवतंय. कितीही त्याला मनातून काढून टाकायचं ठरवलेलं असलं तरी त्यानं आपल्याला आयुष्यातून काढून टाकलंय. अमेरिकेला निघून गेलाय. मग आपण मनात तरी कशाला ठेवायचं? खूप समजूत घातली स्वतःची. पण पूर्ण 4 वर्षांची रिलेशनशिप, त्या आधीची 2 वर्षांची मैत्री, त्याला इंजिनिअरिंगला जायचं तर केवळ सगळं एकत्र करायला मिळावं म्हणून माझं इंजिनिअरिंगला प्रवेश घेणं, अभ्यास, इतर ऍक्टिव्हिटीज मधला सहभाग, उधळून देऊन केलेलं प्रेम, एकत्र करायला आवडणाऱ्या गोष्टींची चर्चा, एकमेकांच्या घरी सतत जात येत असल्यामुळे आपोआप त्याचं घर आपलं समजून निर्माण झालेलं असोसिएशन. काय काय काढून टाकायचं मनातून. त्यानं तरी कसं जमवलं असेल? झाला असेलच त्यालाही त्रास, पण अखेर तो त्याचा निर्णय होता. निर्णय की कमकुवतपणा? तनू, वेद, राधिका, रसिका, साहिल, अख्ख्या ग्रुपला राग आलेला त्याच्या भेकडपणाचा. तुमचं आपापसात पटलं नाही, व्ह्यूज वेगळे असले तर ब्रेकअप करणं एक्सेप्टेबल. पण सगळं छान असताना, पूर्ण प्रेमात असताना, एकमेकांच्या सोबत आयुष्य काढण्यासाठी कॅम्पेटेबिलिटी असताना केवळ आई बाबा नकार देतात म्हणून ब्रेकअप? आई बाबांच्या नकारांचं कारण काय तर जात वेगळी? मृण्मयी सूर्यवंशी आणि विश्वजित आपटे हे चांगले मित्र असू शकतात, पण नवरा बायको होऊ शकत नाहीत म्हणे. या 21व्या शतकात पुण्यासारख्या पुरोगामी शहरात असे विचार? घरात अंडही न चालणाऱ्या घरची सून म्हणे मांस मटण खाणारी नको, ब्राह्मणच हवी. आणि हे जितूला चाललं, स्वतः सगळं खात असूनही. एकुलत्या एका मुलावर एक वेगळी जबाबदारी असते. आई बाबांना दुखावणं जमणार नाही असं कारण देऊन तो MS करायला अमेरिकेला निघून गेला. आधी माहिती असतं तर मृण्मयीवर प्रेमच केलं नसतं म्हणाला. प्रेम काय, जातपात बघून ठरवून केलं जातं. नशीब आपल्या घरी अजून काही सांगितलंच नव्हतं, नाहीतर जितूच्या डिसिजनमुळे घरात कोणतं वादळ उठलं असतं काय की. दीदीचं लग्न जमत नसल्यानं तिचं ठरलं की घरी डिक्लेअर करायचं असं ठरवलं होतं. त्याच्या घरी सुद्धा मुद्दाम सांगितलं नव्हतंच. सहज गप्पांमध्ये त्याच्या मावशीने विचारलं, काय जितू, एखादी गर्लफ्रेंड आहे की नाही? त्या मावशीचंही लव्ह मॅरेज झालेलं, त्यामुळे यानं तिला विश्वासानं सांगून टाकलं आणि पुढे सगळी गोची झाली. त्या वाईट दिवसात अख्खा ग्रुप पाठीशी राहिला. जितूला डिलीट करून आपल्याशी मैत्री निभावत राहिला. आपल्यालाच अजून तेवढं जमत नाही. काही झालं तरी तो आपला पहिला क्रश, सख्खा मित्र. प्रत्येक गोष्ट त्याच्याशी शेअर करायची. पहिला किस, पहिल्यांदा मिठी, सारं त्याच्याच तर सोबत अनुभवलं. आदल्या दिवशीपर्यंत आयुष्याचा जोडीदार म्हणून मनोमन एकाचा विचार करायचा आणि अचानक त्यानं सांगायचं की मला तू नको आहेस कारण माझ्या आईबाबांना आमच्या जातीतली सून हवी आहे. बास, संपला विषय. कळत होतं मला त्याही क्षणी की जितू जे वागतोय ते त्याच्या मनाविरुद्ध आहे, तो अगतिक आहे.
आईबाबांना दुःख देणं त्याला जमत नाही. तो स्वतःही होरपळतोय. आपल्यापासून दूर जायची कल्पना सहन होत नसल्यानं त्याच्या माणसांपासून, देशापासूनच दूर पळून जातोय. आपण प्रेम केलं होतं त्याच्यावर. नकळत त्याच्या बाजूनं विचार केला जायचा. त्याच्या घरच्यांनी केलेला अपमान, त्यानं पाठ फिरवणं, सगळ्याचा भयानक त्रास झाला. मोडून पडल्यासारखं, कशातच इंटरेस्ट नसल्यासारखं. नेमकी तेव्हाच दीदी लग्न करून सासरी गेली. त्यामुळे आई, बाबा, आजी सगळ्यांना वाटलं मी दीदीला मिस करते. तिचं सासरी जाणं मी मनाला लावून घेतलंय. एक बरं झालं की नव्या नोकरीत अख्खा दिवस निघून जायचा. त्यामुळे माझं डिप्रेस्ड असणं फारसं कुणाच्या लक्षात आलं नाही एवढंच. पण मनात अखंड जितूच असायचा. तो आत्ता काय करत असेल, त्याचं कसं चाललं असेल, सुचायचंच नाही दुसरं काही. सारखी अस्वस्थता. तो तिकडे गेल्यावर दिवसातून 4दा मेल्स चेक करायचे. FB वर त्याचे फोटो बघत राहायचे. पण त्यानं एका ओळीचा मेसेज कधी पाठवला नाही. एकदा तनू म्हणाली, एवढा US ला गेलाय, इतकं एक्सपोजर मिळालं असेल, पण जातीच्या कल्पना बदलल्या नाहीत याच्या. आणखी एक गोष्ट महत्वाची, आईबाबांसाठी त्यानं तुला सोडलं. तुझ्यासाठी त्यांनाही सोडता आलं असतं त्याला. आंतरजातीय लग्न 50 वर्षांपूर्वी सुद्धा होत होती. काही वर्षांनी केलं असतं त्यांनी ॲक्सेप्ट, पण नाही. त्याच्या दृष्टीनं तू तेवढी महत्वाची नव्हतीसच. त्याच्या प्रायोरिटीज वेगळ्या होत्या. तनू बोलली आणि खाडकन डोळे उघडले. ठरवलं, त्यानं जसं नवं आयुष्य सुरू केलंय तसं आपणही करायचं. अर्थात मोबाईलमधला एखादा नंबर डिलीट करण्याइतकं किंवा कॅलेंडरचं पान उलटण्या एवढं सोपं नव्हतं ते. पण दुसरा पर्याय होताच कुठे? आई आडून आडून विचारायला लागली, यंदा 24ची होशील, लग्नाचं काय? कुणी आहे की आम्ही बघू? मनाच्या फ्रेममधला जितूचा फोटो काढायचा तर तिथे दुसरा फोटो लावायला हवाच, म्हणून सांगून टाकलं तिला की तिनंच बघावं. मग 8-10 स्थळं बघितल्यावर हा सांगून आला, मिथिलेश निकम. स्थळ म्हणून उत्तम होता. इथून इंजिनिअरिंग केल्यावर अमेरिकेत MS करून तिकडे 2 वर्ष नोकरी करून त्याच कंपनीमार्फत इथे आला होता. त्यामुळे भरपूर पगार, तिकडे राहून आल्याचा एक वेगळा स्ट्रीट स्मार्टनेस. नकार देण्याजोगं काही नव्हतंच. ठरलं लग्न. खूप उत्साह नव्हता, एक्साइटमेंट तर अजिबात नव्हती. प्राप्त परिस्थितीत घेतलेला तो एक व्यावहारिक निर्णय होता एवढंच. लग्न लगेच करायचं असल्यानं साखरपुडा मात्र घरगुती केला. ग्रुपमधल्या कुणाकुणाची लग्न ठरायला लागलेली, त्यामुळे सतत तेच विषय बोलण्यात. वेद आणि राधिकानं इतक्या वर्षांच्या मैत्रीनंतर लग्नाचा निर्णय घेतलेला. म्हणजे वेदला राधा आवडायचीच आधीपासून, पण त्याच्या घरची परिस्थिती आणि तिची यात एवढं अंतर की त्याची कधी हिंमतच झाली नाही तिला मनातलं सांगण्याची. पण त्याला कॅम्पसमध्ये चांगली नोकरी लागली, भरपूर पॅकेज मिळालं, प्रोजेक्टसाठी फॉरेन ट्रिप्स झाल्या. म्हणता परिस्थिती बघता बघता बदलली आणि त्यानं राधाला प्रपोज करून टाकलं. ती म्हणे, आधीच विचारलं असतं तरी मी होच म्हटलं असतं. आपल्या आवडीनिवडी सारख्या आहेत, विचार जुळतात, करिअरचे प्लॅन सारखे आहेत, अजून काय हवं? आपण दोघं इतकं चांगलं शिकलेलो असताना घरची परिस्थिती बदलू शकतो ना? संसारात पैसा महत्वाचा असला तरी प्रेम जास्त महत्वाचं. ग्रुपमध्ये साऱ्यांना मस्त वाटलं तिचं उत्तर ऐकून. आमचं ब्रेकअप झाल्यावरचं आपापसातलं हे पहिलीच रिलेशनशिप. ग्रहणाच्या अंधारलेपणानंतर सूर्य लक्कन समोर दिसला की ते दृश्य कसं मनावर कोरलं जातं, तसं राधिकाचं लखाकतं वाक्य. संसारात सर्वात महत्वाचं प्रेम. जितूनं मात्र आईबाबांच्या प्रेमाला जास्त महत्व दिलं. आत्ता आपलं लग्न मोडलेल्या क्षणी सुद्धा त्या होणाऱ्या नवऱ्याचा विचार मनात नाही. आत्ता सुद्धा जितूचीच आठवण सतावते. काय हे? स्वतःला बजावायला हवं. मृण्मयी,
आवर. मृण्मयी, फोन आहे का तुझा? आई हँडसेट घेऊन आली. तुझा मोबाईल बंद आहे का? तनू विचारते. हो, मी स्विच ऑफ करून ठेवलाय. मला बोलायचं नाही कुणाशी. आईनं पटकन कुशीत घेतलं. रिसिव्हरवर हात ठेवत विचारलं. तिला सांगू का मृण्मयी झोपली, नंतर करेल फोन म्हणून? नको दे, बोलते तिच्याशी. अजून कुणाचा आला तर मात्र सांग. फोन लेकीच्या हातात देऊन आई समंजसपणे बाहेर निघाली. तिला तसं जाताना पाहून वाटलं, बिचारी, या प्रकारानं तिच्यावर केवढा ताण आला असणार आहे. किती जणांच्या किती प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत तिला. बाबांनी सकाळीच मृण्मयीज मॅरेज हॅज बीन कॉल्ड ऑफ ड्यू टू अनअवॉइडेबल रिझन्स असं सगळ्यांना ऑफिशियल भाषेत कळवलं. कसं असतं की पुरुष फारसा इमोशनल विचार करत नाहीत. एखाद्या घटनेकडे व्यावहारिक पद्धतीनं बघायची त्यांची सवय. बहुतेकांनी बाबांना वी आर सॉरी टू हिअर धिस, थिंग्स डू हॅपन असे पोकळ रिप्लाय करून टाकले. अरे रे, असं कसं झालं? असले भोचकपणे फारसे कुणी केले नाहीत. एक कोरडा SMS केला आणि आपापल्या उद्योगाला लागले. पण बातमी कळवल्यापासून घरचा फोन अखंड वाजतोच आहे. लँडलाईन उचलायचा आईनं, असा अलिखित नियम. कारण प्रत्येक जण म्हणणार, आमचे फोन मोबाईलवर, घरचा आहे तो तुझा. काय सांगत असेल आई सगळ्यांना? मिथिलच्या घरच्या मंडळीने हे कारण बाहेर सांगितलं तर याद राखा असा दम भरलाय. कारण त्यांच्या मते ते व्हॅलिड रिझन नाहीच आहे. तसं काही नसताना तुमची मुलगी उगाच लग्न मोडते, त्या अर्थी तिचंच बाहेर काहीतरी असणार असा उलट कांगावा करताहेत ते. आईबाबांनी जेव्हा त्यांना विचारलं, मग आठवड्यावर आलेलं लग्न का मोडलं असं सांगायचं लोकांना? ते निर्लज्जपणे म्हणतात, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. आम्ही लग्नाला तयार आहोत. तुम्ही हे कारण सांगितलं तर उद्या आमच्या मुलाचं लग्न होईल का? आणि तुम्ही सांगून बघाच, आम्हीही मुलीबद्दल बरंच काय काय सांगू शकतो बाहेर. अशक्य आहे ती माणसं. लाज वाटत नाही त्यांना असं घाणेरडेपणाने बोलायला? आणि तुम्ही ऐकून का घेतलात? दीदी संतापानं फणफणत होती. पांढरपेशा मनोवृत्तीत भांडण बसत नसल्यानं अशा प्रसंगी कसं वागायचं तेच आईबाबांना कळत नव्हतं. निकम लोकांचा चढलेला आवाज पाहून ते बिचारे गुपचूप तिथून निघून आले होते आणि घरी परतल्यावर थोरली लेक आगपाखड करत होती. मुलीबद्दल काय काय सांगू शकतो बाहेर? बाबा ते कसं बोलले हे सांगत असताना मनात आलं, आपलं चुकलं का त्या मिथिलला जितूबद्दल सांगितलं ते? जितू निघून गेला, संपलं सगळं. आता आई बाबांना सांगून उगाच त्यांच्या मनाला कशाला मनस्ताप? अशा भावनेनं त्यांना काही सांगितलं नव्हतं. हल्ली मुलींना मित्र आणि मुलांना मैत्रिणी असण्यात कुणाला गैर वाटत नाही. जितू आपला मित्र या नात्यानं घरी साऱ्यांना माहीत होता इतकंच. बहुतेकदा ग्रुप सोबतच भेटायचो किंवा त्याचे आई बाबा बाहेर गेले तर त्याच्या घरी. त्यामुळे कुणाला कळायचा प्रश्नच नव्हता. रसिका म्हणत होती, मिथिलला उगाच काही सांगायची गरज नाही म्हणून. तिचं नाव म्हणे तिच्या आईनं एका मॅरेज ब्युरोत नोंदवलंय. तिकडे एका कॉलममध्ये स्पेसिफिकली विचारलंय, मुलाचा/मुलीचा आधी ब्रेकअप झालाय का? रसिका जेव्हा तो फॉर्म भरत होती तेव्हा तिथल्या बाईनं आगाऊपणानं सल्ला दिला, अगदी साखरपुडा होऊन लग्न मोडलं असेल तरच त्या कॉलममध्ये हो लिही बरं का. कारण एकदा ब्रेकअप झालेली मुलगी मुलांना, विशेषतः मुलांच्या पालकांना नको असते. रसिकाला वाटलेलं की लग्न ठरवतानाच्या पहिल्या स्टेजपासून अशा लपवाछपवीला सुरुवात करायची. अशी कशी ही अरेंज मॅरेजची सिस्टीम? पण स्वतःला जोडीदार शोधता आला नसेल तर दुसरा पर्याय तरी कुठे आहे? त्या अनुभवावरून आपलं लग्न ठरत असताना तिनं सल्ला दिलेला की जितूविषयी काही सांगायची गरज नाही. पास्ट इज पास्ट, रात गई बात गई. मीही ऐकलं होतं तिचं सुरुवातीला. लग्नाचं फायनल ठरवायच्या आधी मिथिल म्हणाला, आपण दोघंच जरा बोलू. त्या भेटीत त्यानं सरळ विचारलं, आर यू व्हर्जिन?
शी, आगापिछा नसताना त्याच्या त्या थेट प्रश्नानं कसं तरी झालं एकदम. मान्य आहे की हल्ली सेक्शुअल रिलेशन्स अगदी कॉमन झाली आहेत. त्यात हा ला राहून आलेला. त्याला त्याची शंका क्लिअर करावी वाटली असेल, पण एकदम अशा शब्दात? तो प्रश्न विचारताना त्याची नजर आपल्या आर पार गेल्यासारखं वाटलं. त्या नजरेचं कॉशन होऊन मानेनच होकार दिला. पण त्याबरोबरच माझा एक मित्र होता. पण जात वेगळी असल्यानं लग्न होऊ शकणार नव्हतं म्हणून तो अमेरिकेला निघून गेला, ही गोष्ट घरात कुणालाही माहीत नाही वगैरे त्याला सांगत असताना त्यानं एकदम, वर्जिन आहेस ना, देन इट्स ओके, असं म्हणून विषयावर पडदा टाकला. त्याचा आविर्भाव सुटल्यासारखा होता. एखादा पुरुष अशा घटनांकडे असं बघतो? कुणी कुणाच्या मनात किती खोलवर रुजतंय हे महत्वाचं, की 2-5 मिनिटांची एक शारीरिक क्रिया? त्याच वेळेला त्याचा ॲटिट्यूड जाम खटकला होता. पण या लग्नाकडून फारशा अपेक्षाच नसल्यानं ते सोडून दिलं झालं. त्यानं मात्र माफ केल्याचा आव आणला असला तरी हातात हुकमाचं पान असावं तसा आपल्या त्या कबुली जबाबाचा वापर तो आत्ता करत होता. लग्न मोडल्याचं कारण काय सांगायचं, हा मोठाच यक्षप्रश्न त्यामुळे निर्माण होऊन बसला. बाबांचं म्हणणं, सगळ्यांना सगळं सांगत कशाला बसायचं, लग्न मोडलं बास. टिपिकल पुरुषी विचार. आई म्हणते, तितकं सोपं नसतं, लोक 1000 चौकशा करतात. नीट उत्तरं दिली नाही तर उलट जास्तच चर्चा होते. यांची मुलगीच काहीतरी अगोचरपणे वागली असेल, नाहीतरी हल्लीच्या मुलींच्या अपेक्षा अति असतात, त्यांना अजिबात तडजोड करायची नसते, अशी मतं लोक करून घेतात. म्हणूनच तर तिला लग्न मोडणं इतकं अवघड वाटत होतं. आत्ता काही काही गोष्टींचा वेगळा अर्थ लक्षात येतोय. जसं मागच्या वर्षी दिशाचं लग्न मोडल्याचं कळल्यावर आपण तिला केवढे प्रश्न विचारले होते. अर्थात तेव्हा तिनं स्वतःहून कुणालाच सांगितलं नव्हतं. लग्न करून ला जायचं म्हणून तिनं नोकरी सोडत असल्याची नोटीस 2 दिवसांपूर्वी दिलेली. कंपनीची तशी पॉलिसीच आहे ना, 2 महिन्यांची नोटीस द्यायलाच हवी. खुशीत होती त्या दिवसापर्यंत. म्हणायची, आमच्या जातीत मुलींना शिकवतात ते केवळ लग्नात मुलाला हुंडा कमी द्यावा लागतो म्हणून. मारवाडी होती, सांगलीची. वडील हळदीचे व्यापारी, भरपूर पैसेवाली. लग्न जमेपर्यंत नोकरीला घरून परवानगी. लग्न झालं की मोठ्यांसमोर घुंगड घ्यायला लागतो, दिवसभर किचनमध्ये कामं करावी लागतात, असं काय काय सांगायची. तिचं ते बोलणं ऐकलं की आपल्याला वाटायचं, इतर मुली लग्नानंतरच्या आयुष्याची सोनेरी स्वप्न बघतात, तेव्हा यांच्या जातीतल्या मुली पुढे काय काय करायला मिळणार नाही त्याचाच विचार करतात की काय. आणि मग असा निगेटिव्ह विचार करत करत लग्नाला तयार व्हायचं म्हणजे किती अवघड. पण लहानपणापासून तेच संस्कार असल्यानं तिच्या मनाची तयारी होती या सगळ्याची. अशात अमेरिकेचा नवरा मिळाला म्हटल्यावर सॉलिड खुश होती. तिथे तिला स्वातंत्र्य मिळालं असतं, नोकरी करता आली असती. हे खूप होतं तिच्यासारखा हुशार पण मारवाडी असल्यानं लग्नानंतर चूल आणि मूल करावं लागणाऱ्या मुलीला. तिला वाटत होतं, शिक्षण नोकरी निमित्तानं खूप वर्ष बाहेर राहिलो, आता लग्नाआधी जरा आरामात घरी राहावं, आईकडून कोड कौतुक करून घ्यावं. एकूण मजेत होती. पुढचे प्लॅन्स करत होती आणि अचानक 4 दिवस ऑफिसात आलीच नाही. मोबाईल स्विच ऑफ येत होता. नुकताच तो नयना पुजारी इन्सिडेंट झाल्यामुळं सगळ्यांना काळजी वाटू लागली. कुणीतरी तिच्या घरी जाऊन आलं तर घराला कुलूप. शेजारी म्हणाले की या तरुण मुली एकट्या राहतात, त्यांचं आम्हाला काय माहीत. बेजबाबदार असतात, काही सांगून वगैरे जात नाहीत. 3-4 दिवस घराला कुलूपच दिसतंय, तेही मोलकरणीनं विचारलं म्हणून आम्हाला कळलं. विचारणाऱ्याला वाटलं कुठून यांना नको तो प्रश्न विचारला. दिशा कुठे असेल हा प्रश्न तसाच. मग टीम लीडनं तिच्या सांगलीच्या घरी चौकशी केली तेव्हा कळलं ती तिथे असल्याचं. नोकरी सोडत असल्याच्या नोटीसवर अजून इम्प्लिमेंटेशन झालं नसल्यानं तिनं ती मागे घेतली तेव्हा कळलं तिचं लग्न मोडल्याचं.
आज कळतंय ती का सांगलीला निघून गेली असेल ते. आठवड्यानं ती जॉईन झाल्यावर आपण तिला एवढे प्रश्न विचारायला नको होते हेही. तिच्या त्या होणाऱ्या नवऱ्याची एक गर्लफ्रेंड असल्याचं कुणीतरी इकडे कळवलं. हिच्या भावानं त्याला फोन करून पुराव्यानिशी विचारलं, तेव्हा त्यानं कबूल केलं आणि मग लग्न मोडलं. एव्हाना दिशा त्याच्यात मनानं गुंतली होती. संसाराची स्वप्न बघू लागली होती. झाल्या प्रकरणाचा तिला अतोनात त्रास झाला. आधीची बडबडी उत्साही दिशा एकदम मलूल उदास होत गेली. तिचं ते कणाकणानं विझत जाणं आपण रोज बघतोय. जे झालं त्यात तिची काडीचीही चूक नसताना अजूनही तिचं लग्न ठरत नाही. आत्ता दीदी लग्न मोडा असं ठणकावून सांगत असताना आईनं दिशाचंच उदाहरण दिलं की बघा, लग्न मोडण्याचं कारण कुठलंही असलं तरी त्रास शेवटी मुलीलाच होतो. त्यावर दीदीनं लगेच म्हटलं की अजिबात नाही, उलट तूच अवतीभवती बघितलंस तर कळेल तुला की हल्ली अशी अनेक लग्न सर्रास मोडत असतात. काळ बदललाय. आईला कुठे ठाऊक आहे की माझी केस दिशापेक्षा वेगळी आहे. मी मिथिलमध्ये अजिबात गुंतले नव्हते ना. संसाराच्या स्वप्नात रंग भरायला सुरुवात केली होती. रोज घडणाऱ्या घटनांमध्ये वाहत राहिले होते एवढंच. खरेदी, नातेवाईकांच्या समारंभात हजर राहणं, केळवणं, जे जे होतंय ते माझ्या बाबत होतंय असंही सुरुवातीला वाटत नव्हतं. बघण्याच्या प्रोग्रामपासून पुढच्या साऱ्या घटनांमध्ये मी होतेही आणि नव्हतेही. मीच माझ्याकडे अलिप्तपणे बघत होते. जे जे होईल ते ते पाहावे असं काहीसं. हळूहळू आपण आनंदी आहोत असं स्वतःला आणि इतरांना वाटावं असा खास प्रयत्न करू लागले. म्हणूनच माझी अवस्था तिच्यासारखी झाली नाही. मी कोसळून पडले नाही, भकास झाले नाही. म्हणजे मला तिचं मन कळत नाही असं नाही, कारण या साऱ्या अनुभवातून मीही गेले. जितूनं दिलाय ना मला तो भयान अनुभव. जितू आपल्याच वयाचा, अजून शिक्षण चालू होतं, त्यामुळे इतक्यात लग्न बिग्न असं काही डोक्यात आलेलं नव्हतं. एकमेकांबद्दल जवळीक, विश्वास, शेअरिंग, मैत्री, ओढ, सतत बरोबर असावं ही भावना, असं खूप काही होतं. सगळं छान करायचं ते त्याच्या नजरेत आपलं कौतुक दिसावं म्हणून. मन भरून व्यापून राहिला होता जितू आणि एका वाक्यात नातं तोडून निघून गेला कायमचा. दिशाला सगळ्यांची सहानुभूती मिळाली. या प्रसंगातून बाहेर पडायला तिला घरच्यांनी, ऑफिसातल्या लोकांनी मदत केली. तिच्या भावानं तिला काउन्सिलरची ट्रीटमेंट दिली. माझ्यावर जेव्हा प्रसंग असा ओढवला होता तेव्हाची माझी परिस्थिती निराळी होती. मला ग्रुप बाहेर माझं दुःख दाखवता आलं नाही. वरून नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत आतल्या आत सगळ्या भावना दाबून ठेवाव्या लागल्या. भयानक त्रास झाला ती वेदना खोलवर पुरून टाकायला. काही करू नये, हमसून हमसून रडावं, चिडचिड करावी, कुणावर तरी रागवावं, असं काय काय वाटायचं. पण त्यापैकी काहीही करता आलं नाही. रोजचं रुटीन पार पाडावं लागलं. भयंकर होतं ते सगळं. नॉर्मल चेहऱ्याचा मेकअप थापून घेणं. कुणाच्या फारसं लक्षात आलं नाही आपलं दुःख, पण गाडून टाकण्याच्या प्रयत्नात त्या वेदनेचा कांदा अद्याप ओला आहे हे सतत जाणवतं. दुःख कमी व्हायला काळासारखं औषध नाही म्हणतात, पण कधी जर ते तुम्ही उधळून दिलत तर, इतस्ततः पसरून ते विखरलं जात असेल तर, जर आतल्या आत ठेवलं तर ते सदोदित तुमच्या आत ओलच राहणार. ते पसरून वाळवायला आणि मग तण माजल्यावर उपटून फेकायला हवं. जितूच्या आठवणींच्या बीजाला मिथिलनं केलेल्या फसवणुकीच्या खताचं पाणी शिंपडलं की वेदनेचा कोंब रुजून वर येईल आणि मग तो खुडून टाकणं एखाद्या वेळेस जमेल. प्रयत्न करून बघूया. हातात आईनं दिलेला हँडसेट तसाच. अरेच्चा, तनूचा फोन आहे नाही का? हॅलो तनू, बोल. मी काय बोलू, तूच सांग काय झालं. तनूनं सॉफ्ट आवाजात विचारलं. मनाचा अलार्म वाजू लागला.
मोकळी हो, बोलून टाक काय घडलंय ते. जिथून मिळेल तिथून सहानुभूती मिळव. बघ रडू येतय का? जुनं मुरलेलं दुःख या कढासोबत वाहून जातय का? प्रयत्न कर मृण्मयी, प्रयत्न तर कर. तनू, त्या मिथिलनं सुद्धा फसवलं ग. म्हणजे त्याला लग्न करायचं नव्हतं तर इतक्या घाईत ठरवलं कशाला त्यानं? तू विचारलं नाहीस त्याला? अगं, त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे, पण त्यानं आमच्यापासून लपवून ठेवलं. काय लपवलं? नीट सांगशील का काय झालं? मला कळेल असं बोल. परवानं आम्ही त्याच्या सूटच्या ट्रायलला गेलेलो. त्याचे आई बाबाही बरोबर होते. ट्रायलसाठी चेंजिंग रूममध्ये त्याचे बाबा गेले, त्याची आई आणि मी बाहेरच होतो. पण त्या टेलरनं मला आत बोलवलं. सूटचं फिटिंग बघून झालं. मग शेरवानी ट्राय करायला त्यानं शर्ट काढला तर अगं, त्याच्या कोपरापाशी कोडाचे डाग. सांगतेस काय? तुम्हाला त्याने आधी सांगितलं नव्हतं? आणि याआधी तुझ्या लक्षात आलं नव्हतं म्हणजे त्यानं तुझ्यासमोर कधीच शर्ट काढला नव्हता? धिस इज इम्पॉसिबल यार. हो ना, त्यानं डेलिबरेटली ते तसं केलं असणार. मी तिथे काही बोलले नाही, पण घरी आल्या आल्या आईबाबांना सांगितलं की मला तो डाग कोडाचा वाटतोय, साधा भाजल्याचा वाटत नाही. मग काय, घरात प्रचंड वादळ. आणि आता काय करायचं? आई बाबा आणि मी त्यांच्याकडे गेलो. विचारलं तर म्हणे एक लहानसा पांढरा डाग आहे. डॉक्टर म्हणतात क्रीम लावून उन्हात बसलं की हळूहळू निघून जाईल. तो काही रोग नाही की व्यंग नाही. आमच्या अख्ख्या कुटुंबात कुणालाही कोड नाही. डॉक्टरांनीही सांगितलं की हे आनुवंशिक नसतं. तुम्ही उगाच पराचा कावळा करताय. वाह, काय आर्ग्युमेंट आहे. आणि समजा ते म्हणतात तसं असेलही, पण त्यांनी आधी कल्पना द्यायला नको होती? तेच तर, आधी स्पष्ट सांगायचं ना. तसं न सांगितल्यामुळेच फसवणूक झाल्यासारखं वाटतंय. ते म्हणतात हा रोग नाहीच, तर कसली कल्पना द्यायची? म्हणे तुम्ही घशाच्या इन्फेक्शनसाठी औषधं घेत असता तर काय मुद्दाम सांगितलं असतं का? कोड आणि घशाचं इन्फेक्शन सारखंच? अशक्य आहेत ग माणसं. सॉलिड अशक्य. हे आपण केलं असतं तर चाललं असतं का? आणि वर तो मला धमकी देतोय की हे कारण सांगून लग्न मोडलं तर म्हणे आम्ही पण मृण्मयीबद्दल बाहेर काय काय सांगू. व्हॉट? तरी आम्ही तुला सांगत होतो की जितूबद्दल बोलू नको, गप्पा बस, पण नाही ऐकलंस. मग आता लग्न मोडण्याचं कोणतं कारण सांगणार सगळ्यांना? काय की काहीच सुचत नाही. जितूनं तसं केलं, मिथिलनं हे असं. जितूला विसरायचा प्रयत्न करून नवा डाव मांडायला निघाले तर तिथेही वेगळी फसवणूक. माझी काही चूक नसताना 2 वेळा ब्रेकअपचा अनुभव घ्यावा लागलाय मला. ज्या ब्रेकअपने मी पार खचले होते त्याबद्दल कुणालाच काही देणं घेणं नव्हतं. आणि ज्याची मला फक्त फसवणुकीची विक्टीम म्हणून त्रास झाला त्याबद्दल मात्र घरचे दारचे इतके सेन्सिटिव्ह. हा ब्रेकअप सर्वांना कळणार, त्याचे परिणाम आम्हा सगळ्यांना भोगावे लागणार म्हणून आज आमचं अख्खं घर चिडीचूप बसले. आत्ता कळतंय मला की ठरलेलं लग्न मोडतं तेव्हा ओपनली दुःख व्यक्त करता येतं, ते चालतं. प्रेम मोडतं ते मात्र मूकपणे सहन करावं लागतं, आतल्या हात दाबून टाकावं लागतं. हा कुठला न्याय तनू? तेव्हाची मूक वेदना आता अश्रू वाटे बाहेर पडत होती. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली अर्ध्यावरती ही लेखिका नीलिमा बोरवणकर यांची कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.